मी आशिष शिंदे। आज आपण मार्केटिंग ऑफ मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट ह्या चॅप्टरमध्ये बोर्डाच्या परीक्षेला कोणते कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे त्या प्रश्नांचा आपण अभ्यास करूया। तर पहिला जो क्वेश्चन आहे, डिस्क्राइब डिफरंट फॅक्टर्स। काय डिस्क्राइब करायचे? फॅक्टर्स अफेक्टिंग कसले? मार्केट प्राइस ऑफ मिल्क। मार्केट प्राइस ऑफ मिल्क वरती कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात हे आपल्याला पॉइंट वाइज बघायचंय। तर काही पॉइंट्स आहेत। पहिला पॉइंट आहे सप्लाय अँड डिमांड, सेकंड आहे कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन, थर्ड आहे कॉस्ट ऑफ फीड, कॉस्ट ऑफ पॅकेजिंग, कॉस्ट ऑफ ॲडव्हर्टायझिंग, कॉस्ट ऑफ सेलिंग, सीजनल व्हेरिएशन। स्टुडंट्स, क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे? डिस्क्राइब डिफरंट फॅक्टर्स अफेक्ट। आता कोणते कोणते फॅक्टर्स हे मार्केट प्राइस ऑफ मिल्कला अफेक्ट करतात ते आपल्याला बघायचे आहे। तर पहिला आहे सप्लाय अँड डिमांड। सप्लाय अँड डिमांड इन रूरल एरियाज, काय? इन रूरल एरियाज प्राइस ऑफ मिल्क लेस। रूरल एरियामध्ये मिल्कची प्राइस काय असते? कमी असते। बिकॉज मिल्क प्रोड्यूस इन रूरल एरिया, कारण रूरल एरियामध्ये मिल्क हे प्रोड्यूस होत असते, लक्षात ठेवा। वेअर डिमांड इज व्हेरी लो, बट डिमांड काय असते? लो असते। बट इन अर्बन एरियाज प्राइस इज हाय बिकॉज डिमांड इज मोर। आता अर्बन एरियामध्ये डिमांड हाय असते म्हणून प्राइस काय असते? मोर असते। पण रूरल एरियामध्ये डिमांड ही कमी असते म्हणून प्राइस ही काय दिले? मिल्क लेस बिकॉज मिल्क प्रोड्यूस इन रूरल एरियाज वेअर डिमांड इज व्हेरी लो, बट अर्बन एरियाज प्राइस इज हाय बिकॉज डिमांड इज मोर। लक्षात ठेवा। नेक्स्ट आहे कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन। आता ट्रान्सपोर्टेशनची काय कॉस्ट आहे ते आपण बघूया। मिल्क सोल्ड इन डिस्टंट मार्केट हॅज हायर प्राइस। डिस्टंट मार्केट मध्ये प्राइस काय असेल? हायर ड्यू टू द ट्रान्सपोर्टेशन मुळे। नेक्स्ट आहे कॉस्ट ऑफ फीड। कॉस्ट ऑफ फीड 75% ऑफ एक्सपेंडिचर इज ऑन फीड। किती? 75% एक्सपेंडिचर ऑन फीड। फीड वरती हा खर्च 75% असतो। कॉस्ट ऑफ फीड डिटरमाइन द कॉस्ट ऑफ मिल्क। कॉस्ट ऑफ फीड हे डिटरमाइन करते की कॉस्ट ऑफ मिल्क काय आहे। त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ पॅकेजिंग। तर पॅकेजिंग पण महत्त्वाचं आहे। द टाइप ऑफ कॅपॅसिटी ऑफ पॅकिंग डिटरमाइन द कॉस्ट ऑफ पॅकेजिंग पर लिटर ऑफ मिल्क। त्यानंतर आहे कॉस्ट ऑफ ॲडव्हर्टायझिंग। ॲडव्हर्टायझिंग पण महत्त्वाचे असते, म्हणजे मार्केटमध्ये ते मिल्क जर आपल्याला टिकवायचं असेल तर ॲडव्हर्टायझिंग पण महत्त्वाची असते। टू इन्क्रीज द सेल्स ऑफ मिल्क, टू इन्क्रीज द सेल्स ऑफ मिल्क म्हणजे सेल्स वाढवा म्हणून the cost is added into market price of milk. त्यानंतर आहे cost of selling. The expenditure selling, that is commission of distributor payment of worker, is added to market price of milk. Last one is seasonal variation. Seasonal मध्ये कसा variation दिसून येतोय आपण बघूया। In winter flush season milk production is more. काय? In winter flush season milk production is more, so price is less. Price काय आहे? less आहे। Where as in summer lean season milk production is less, hence price will be more. हे वाक्य आपल्याला पॉइंट पासून सुद्धा विचारलं जात असतं बोर्डाच्या परीक्षेत। आता हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला सर्व पॉइंट्स जे फॅक्टर्स आहेत ते लिस्ट करायचे। लिस्ट केल्यानंतर समजा त्या जर 11-10 फॅक्टर असतील तर त्यातले तुम्ही 5 ते 6 फॅक्टर तुम्ही परीक्षेला एक्सप्लेन करायचे आणि जे फॅक्टर द्याल त्या फॅक्टरला अंडरलाईन करायचे। आता आपण जो नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत तो आहे व्हॉट आर द डिफरंट एजन्सीज एंगेज इन मार्केटिंग ऑफ घी। हा क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया। नेक्स्ट व्हिडिओसाठी अपडेट आणि सबस्क्राइब करा आणि शेअर करा। थँक्यू।